नमस्कार मित्रांनो, माझे नाव सानिध्य सुवर्णा टेमराज बोरकुटे, इयत्ता 6वीची विद्यार्थी तुमच्यासमोर एक कविता सादर करत आहे। त्या कवितेचे नाव आहे बालपण। देवा, सेटलच्या या भूतापासून कायमचं निर्भय दे, नाहीतर मला माझं ते बालपणीचं वय दे। देवा, सेटलच्या या भूतापासून कायमचं निर्भय दे, नाहीतर मला माझं ते बालपणीचं वय दे। हो हो, तेच वय जेव्हा शक्तिमान लागायचं, माझी झोप जेवण सगळं आईबाबांनी बघायचं। आजोबा आजी आईबाबा ताईसुद्धा असायची, संकटांना जवळ येताना ह्यांची भीती वाटायची। एकच काय तो अभ्यास, तेव्हा जसा त्रास असायचा ना, पण तोही तेव्हा माझ्या पुढे डोंगळ्या एवढा बसायचा। एकदा मला लहान तर कर, त्या पेरूच्या झाडावर चढू दे। एकदा मला लहान तर कर, त्या पेरूच्या झाडावर चढू दे। अर्जुनाची गोष्ट ऐकत आजोबांजवळ पडू दे। अर्जुनाची गोष्ट ऐकत आजोबांजवळ पडू दे। लहान तर कर, ताटात वाढलेलं सगळं खाईन। लहान तर कर, ताटात वाढलेलं सगळं खाईन। मित्राकडे जाईन अभ्यासाला आणि अभ्यासच करून येईन। मित्राकडे जाईन अभ्यासाला आणि अभ्यासच करून येईन। मला नव्हतं वाटलं देवा की तू माझ्यासोबत असा गेम करशील। मला नव्हतं वाटलं देवा की तू माझ्यासोबत असा गेम करशील। वाढत्या वयाचा आकडा आणि संकटांची संख्या सेम करशील। वाढत्या वयाचा आकडा आणि संकटांची संख्या सेम करशील। म्हणूनच तर हे सेटलचं भूत आपण आपल्या पाठीवर बसून आपल्या नशिबाची चाकरमानी असतो, आणि खरे सेटल आपण आपल्या लहानपणी असतो। खरे सेटल आपण आपल्या लहानपणी असतो। धन्यवाद।